बघू शकता कलर किती छान आलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्या रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते. मी आज तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून आंबोळी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि तर मिक्सरला 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. ते पाणी घालून मी मिक्सरला रवा बारीक करून घेतलेला आहे आणि या पिठामध्ये मी जिरं, कोथिंबीर, धना 1 चमचा आणि हे मेथी दाणे आणि हे घातलेलं आहे हिंगडी पूड. आता हे मिक्सरला वाटण करून घेतलेलं ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे. हातानंच मिश्रण मी एकत्र करणार आहे. बाहेर पाऊस चालू झाला की काय तर चटपटीत असं गरम गरम खायला आवडते म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे आंबोळी बनवणार आहे. पीठ आता भिजवून तयार आहे आपलं. ते 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्हाला साहित्य अनेकदा सांगते. 2 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी रवा, धने 1 चमचा छोटा आणि मेथी 1 चमचा आणि उडदाची डाळ 2 चमचे आणि जिरं वाटून घातलेलं आहे आणि खायचा सोडा चिमटभर आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर चिरून घातलेले. आता हे 10 मिनिटं मी पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहे. नंतर तुम्हाला आंबोळी बनवून दाखवते. पीठ आपलं आता बघूया भिजले का. बघा असं जाडसर मध्ये पीठ भिजवायचं. मी तवा गरम करायला ठेवलाय. गॅस मोठा करते. बघा कलर किती सोनेरी छान आलेला आहे. तुम्ही बटाट्याच्या भाजी सोबत किंवा खोबरे चटणी सोबत किंवा आपला काळा चहा करून चहा सोबत जरी खाल्ला तर एकदम छान लागते आंबोळी. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. जाळे जाळे बनलेले आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तयार आहे आपली ज्वारीच्या पिठापासून आंबोळी. तुम्ही चहा सोबत
खाऊ शकता. आणि तुम्हाला मी मोडून दाखवते. बघा किती मऊसूत लुसलुशीत, कलर पण छान आलेला आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे बनले ते. मी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.